नमस्कार, मी अभिजित करंडे. माझा विशेषमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. स्वतंत्र, लोकशाही आणि संविधानाच्या चौकटीत चालणाऱ्या भारतात माध्यम स्वातंत्र्याचा विषय घेऊन पत्रकारांना टीव्ही समोर येण्याची वेळ येणं ही फार बरी गोष्ट आहे असं मला वाटत नाही. पण 2 जानेवारीला पठाणकोट हल्ल्यावेळी एनडीटीव्हीनं देशहिताला बाधा आणणारं कव्हरेज केल्याचा आरोप झाला आणि 24 तासासाठी चॅनल ब्लॅकआउट करण्याचा आदेश माहिती आणि प्रसारण खात्याच्या समितीनं काढला. आणीबाणीनंतर फ्रीडम ऑफ स्पीचवर अर्थात अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर आणि त्यातही माध्यम स्वातंत्र्याला हा सर्वात मोठा धक्का आहे, अतिक्रमण आहे, जे देशहिताच्या आडून करण्यात आले. विशेष म्हणजे एनडीटीव्हीवर कारवाई होण्याआधी 24 तास रामनाथ गोयंका अवॉर्डमध्ये बोलताना नरेंद्र मोदी आणीबाणी हे पाप आहे असं म्हणाले आणि त्याचा विसर जनतेला, माध्यमांना पडायला नको, त्यावर वेळोवेळी चर्चा झाली पाहिजे आणि माध्यम स्वातंत्र्य टिकलं पाहिजे असं ते सांगत राहिले. आणि ते खरं आहे, चर्चा झाली पाहिजे. अब्राहम लिंकन एका ठिकाणी म्हटलं होतं, नियरली ऑल मेन कॅन स्टँड ॲडव्हर्सिटी, बट इफ यू वॉन्ट टू टेस्ट अ मॅन्स कॅरेक्टर गिव्ह हिम अ पॉवर. त्यामुळे हा सत्तेचा परिणाम आहे का, हा सुद्धा प्रश्न आहे. त्यामुळेच आजचा विषय आहे एनडीटीव्हीवरची कारवाई अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी आहे का. पण ही सगळी कारवाई झाल्यानंतर ही जी एक स्वायत्त संस्था आहे एनबीएने नेमकं काय म्हटलंय ते आधी आपण बघूयात. माहिती आणि प्रसारण खात्याचा एनडीटीव्ही इंडिया वाहिनी एक दिवस बंद करण्याचा निर्णय अतिशय चिंतेचा विषय आहे. इतर वाहिन्यांनी सुद्धा एनडीटीव्ही प्रमाणेच पठाणकोट हल्ल्याचं वार्तांकन केलं होतं, जे सार्वजनिक प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे. त्यामुळे फक्त एनडीटीव्हीवर झालेली कारवाई आश्चर्यकारक आहे. माहिती आणि प्रसारण खात्यानं याकडे फ्रीडम ऑफ प्रेसच्या दृष्टिकोनातून बघायला हवं, जो संविधानाने दिलेला अधिकार आहे. तसंच एनडीटीव्हीनं जर कायद्याचं उल्लंघन केलं असेल तर प्रकरण NBSA अर्थात न्यूज ब्रॉडकास्टर स्टँडर्ड्स अथॉरिटीकडे सोपवायला हवं होतं, जी न्यूज चॅनलची स्वनियंत्रित यंत्रणा आहे. फ्रीडम ऑफ प्रेसच्या अधिकारांसाठी माहिती आणि प्रसारण खात्यानं एनडीटीव्हीवरची कारवाई मागे घ्यावी अशी विनंती आम्ही करतो असं म्हटलंय. या चर्चेला सुरुवात करण्याआधी मी सुरुवातीला जाणाऱ्या राजीव सातव यांच्याकडे. राजीव सातवजी, पहिली प्रतिक्रिया. पहिली प्रतिक्रिया या संदर्भात जर बोलायचं झालं तर मागच्या 2.5 वर्षापासून या देशामध्ये गुजरात मॉडेल हे काय आहे हे खऱ्या अर्थानं लोकांसमोर यायला लागलंय. पूर्वी गुजरातमध्ये मुख्यमंत्री नरेंद्र मोदी असताना त्यांनी पत्रकारांना आणि प्रेसला ज्या पद्धतीने वागणूक दिली त्याचं रिप्लिका करायचं काम या निमित्तानं आता दिल्लीमध्ये सुरू झालेलं आहे. कशी वागणूक दिली गेली होती? मुख्यमंत्री असताना सभागृहामध्ये कॅमेरे वापरायचे नाही असा नियम नरेंद्र मोदींनी त्या दरम्यान पास करून घेतला आणि जे काही फुटेज द्यायचं असेल ते फुटेज फक्त सरकारी अधिकृत फुटेज होईल अशा पद्धतीचा निर्णय त्यांनी त्यावेळेस घेतला. आता गुजरात मॉडेल कसं आहे, तुम्ही जर पाहत असाल तर कन्हैया कुमारचं ज्यावेळेस प्रकरण झालं तर एका कोर्टामध्ये माहिती आणि नभोवाणी मंत्री अरुण जेटलीजी एका खटल्याच्या निमित्तानं आलेले आहेत आणि दुसऱ्या कोर्टामध्ये पत्रकारांना बेदम मारहाण होते. आपल्या महाराष्ट्रातल्या काही पत्रकारांना मारहाण झाली, पीटीआयच्या पत्रकारांना मारहाण झाली, इकॉनॉमिक टाइम्सच्या पत्रकारांना मारहाण झाली. त्याच्यानंतर जर पाहिलं असेल तर 100 दिवस झाले काश्मीर रीडर्स हा पेपर बंद आहे. म्हणजे परिस्थिती अशी आहे की एनडीटीव्हीनं अशी काय चूक केली की एनडीटीव्हीनं जे दाखवलं तेच इतर चॅनलनं सुद्धा दाखवलं, परंतु एनडीटीव्हीवर सिलेक्टिव्हपणे हा काय करायचं याचं कारण असं की एनडीटीव्हीवर आज आपण कारवाई करायची, नंतर दुसऱ्यांवर कारवाई करायची आणि कुठेतरी हा बागुलबुवा तयार करायचा या निमित्तानं या सरकारचा प्रयत्न आहे. आणि सगळ्यात महत्वाचा विषय जो आहे की हा लोकशाहीचा स्तंभ आहे आणि लोकशाहीच्या स्तंभाला कुठेतरी ताब्यात घ्यायचा प्रयत्न या सरकारचा आहे. मग कारवाईच करायची असेल तर या सरकारनं ISIच्या एजंटला ऑफिशियली पठाणकोटच्या एअरबेसवर अलाव केलं. मग या सरकारनं त्या संदर्भात माफी मागितली का? म्हणजे एनडीटीव्हीनं असं तर केलं नाही की ज्याच्यामुळे ISIचे एजंट पठाणकोटच्या एअरबेसवर आले. म्हणजे सगळ्यात मोठं पाप जर असेल तर ह्या सरकारचं आहे की यांनी या देशाच्या इतिहासात पहिल्यांदा ISIच्या एजंटला ऑफिशियली भारताच्या मिलिटरी बेसवर येऊ दिलं. म्हणजे त्यानं जे टिपलं असेल ते काय एनडीटीव्हीनं टिपलं नाही. म्हणजे आपण केलं ते पाप नाही, दुसऱ्यांच्या चुका काढायच्या आणि आपल्या विरोधात जे जे बोलेल त्याचे आवाज दाबायचं काम या सरकारनं सुरू केलेलं आहे. आवाज दाबण्याचं काम चालू आहे असं तुमचं म्हणणं आहे. आपल्यासोबत भाजपच्या शायना एनसी आहेत. भाजपच्या शायना एनसीजी, हु इज नेक्स्ट ऑन द लिस्ट? कारण तुम्ही अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी करता आहात, चॅनल्सला त्यांचा आवाज तुम्ही बनवू देत नाही आहात, त्यांना जे त्यांच्या स्वातंत्र्यावरती तुम्ही घाला घालताय असं काँग्रेसचं म्हणणं आहे. देखिए, सबसे पहले एक्शन क्यों लिया गया ये बहुत जरूरी है कि आप जानें. ये चैनल ने रिवील किया
सेंसिटिव इंफॉर्मेशन जैसे कि लोकेशन जहां हथियार रखे थे, डेपो और जगह जहां टेररिस्ट थे, और इसके साथ साथ रेसिडेंशियल एड्रेसेस, ये पूरी जो जानकारी है टेलीविजन पे देना, क्या आपको नहीं लगता है कि आतंकवादी और जो हैंडलर्स हैं उनको ये पूरे ऑपरेशन में बहुत सारे क्लूज मिलते हैं और ये इजीली वो बाकी रिस्पॉन्सिबल जर्नलिस्ट के साथ साथ अपनी नेशनल सिक्योरिटी को देखते हुए नेशनल सिक्योरिटी के लिए सोच समझ के एक रिस्पॉन्सिबल फोर्थ स्टेट के निमित्त वो अपना कवरेज दे सकते थे। अभी मुद्दा ये उठता है कि ना सिर्फ सिविलियन के जिंदगी लेकिन डिफेंस पर्सनल के मुद्दे पे भी उनकी जो प्रतिक्रिया है और उनके जो संवाददाता ने कहा है, मैं यहाँ कोट करना चाहती हूँ ताकि आपको पता चले कि उनका रिपोर्टिंग किस दृष्टि से उन्होंने किया। उन्होंने कहा कि 2 आतंकी जिहादी और उस जगह पे जहां हथियार का डिपो है वहां बिल्कुल उनके करीब है और वो दिखाते हैं स्पॉट, और जो सेना के जवान, एनएसजी के जवान जो आतंकियों से लोहा ले रहे हैं, उनको डर इस बात की है, चिंता इस बात की है कि आतंकवादी की पहुंच अगर उस हथियार के डिपो तक हो जाती है तो फिर उनके आतंकियों से निपटना आसान नहीं होगा, बहुत मुश्किल हो जाएगा, क्योंकि उस हथियार के डिपो में रॉकेट लॉन्चर है, ठीक आहे शायनॅन्सी जी हे सगळं वाचलेलं आहे, हे सगळं छापून आलेलं आहे, तुम्ही कारवाई का केलीत याचंही स्पष्टीकरण भाजपने दिलेलं आहे, INB मिनिस्ट्रीने पण दिलेलं आहे। पण मला एक गोष्ट कळत नाहीये शायनॅन्सी जी, की जी घटना घडली आहे 2 जानेवारीला 2016ला तुम्हाला कारवाई करायला 11 महिने का लागले? मग 11 महिन्यांमध्ये कारवाई करायला शक्य झालेलं नव्हतं? देखिए, बहुत अच्छा सवाल आपने उठाया, बहुत अच्छा सवाल उठाया और धीरज रखे इस सवाल का जवाब सुनने के लिए। पठानकोट के एयरबेस के बारे में ये जब लाइव टेलीकास्ट हो रहा था तब INB मिनिस्ट्री ने एक पत्र लिखा, वायलेशन ऑफ केबल टीवी जो रेगुलेशन एक्ट है, वो रूल है 61P, जहां कोई भी प्रोग्राम आप नहीं दिखा सकते हैं जहां कोई भी टेररिस्ट एक्टिविटी हो या नेशनल सिक्योरिटी फोर्स को खतरा पड़ता है। सरकार ने 19 तारीख को एक शो कॉज नोटिस भेजा NDTV को। उन्होंने कहा हमें समय दीजिए, हमें समय चाहिए और फिर हम आएंगे आपके पास जवाब के साथ। 5 तारीख को फरवरी में 2016 में उन्होंने एक पत्र भेजा और समय मांगा। उन्होंने कहा कि 25 तारीख को हमारे लीगल एक्सपर्ट्स आएंगे और हमारे सभी मुद्दे आपके सामने पेश करेंगे। उसके बावजूद मिनिस्ट्री ने उनको ये मौका दिया कि आप आपके मुद्दे पेश कीजिए और मिनिस्ट्री के पास ये हक है कि 30 दिन तक आप ऐसे चैनल्स को ऑफ एयर ले सकते हैं। हमने ये नहीं किया, हमने सिर्फ ये 24 घंटा का नोटिस दिया। और बहुत ही अहम मुद्दा ये है कि ये 28 बार पहले हो चुका है अलग अलग शासन काल में अलग अलग चॅनल्स के साथ। सो जिस ढंग से आप स्वतंत्रता की बात कर रहे हैं, नाही, मुद्दा असा शायनॅन्सी जी मला अतिशय छोटा प्रश्न आहे तुमच्यासाठी। शायनॅन्सी जी असं आहे, त्या काळातलं सगळं जे कव्हरेज आहे ते पब्लिक डोमेन मध्ये आहे, सगळ्या चॅनल्सचं पब्लिक डोमेन मध्ये आहे। एडिटर्स गिल्डने आज असं म्हटलंय की कुठलीही चुकीची कृती अशी कृती कुठलीही केलेली नाही NDTVने की जी इतर चॅनल्सनी केलेली नाहीये। तुम्ही सिलेक्टिव्हली NDTV वरती कारवाई का करताय? मग NBA जी स्वनियंत्रित संस्था आहे ती म्हणते की कुठलंही चुकीचं कार्य केलेलं नाही NDTVने किंवा कुठलंही चुकीचं कव्हरेज केलेलं नाही। जे बाकीच्या चॅनल्सनी दाखवलं तेच कव्हरेज किंवा तशाच पद्धतीचं कव्हरेज NDTVने केलं। तुम्ही सिंगल आउट का करताय NDTVला? आप मुझे बताइए कौन से ऐसे चैनल्स थे जिन्होंने दिखाया कि हथियार यहाँ रखे हैं? कौन से ऐसे चैनल्स ने दिखाया कि टेररिस्ट कहाँ हैं? कौन से ऐसे चैनल्स ने दिखाया कि सिविलियंस को क्या खतरा हो सकता है जो यहाँ पर, और वो स्पॉट्स दिखाएं? एक वायलेशन होता है, एक नॉर्म होता है और एक रूल है जिसमें INB मिनिस्ट्री बिल्कुल स्पष्ट रूप से हर एक रिस्पॉन्सिबल जर्नलिस्ट को कहते हैं कि नेशनल सिक्योरिटी और आतंक को लेके आप ये कर सकते हैं और ये नहीं।
जो आप ये स्वीकार नहीं करना चाहते हैं, तो मुझे लगता है कि बहुत ही अफसोसजनक है, क्योंकि सरकार ने कोई भी ठोस कार्रवाई करनी थी या वेंडेटा पॉलिटिक्स खेलना मला त्याचं उत्तर तर शहानंदजीजी आता पण नाही मिळालं की तुम्ही म्हणाला की 30 दिवस तुम्हाला ब्लॅकआउट करायची, तुम्हाला सस्पेंड करायचं लायसन अधिकार आहे गव्हर्नमेंटला, पण तुम्हाला त्यासाठी 11 महिने का लागले हे तुम्ही सांगितलं नाही त्याच्यानंतर पण. ठीक आहे, अभय देशपांडे शहानंदजी म्हणतात की हे सगळं जे झालं ते कायद्याने झालं. मला वाटतं की कायद्याचा म्हणजे ज्या कायद्याचा उल्लेख केला तो कायदा माझ्याही हातात आहे. त्या कायद्याचं मी फक्त एवढंच सांगू शकेल की म्हणजे क्लासिफाईड इन्फॉर्मेशन असेल किंवा कुठल्याही पद्धतीचे ज्याच्यामुळे शत्रूला मदत होईल किंवा ज्याच्यामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल, अशा वेळेस सरकारला काही अधिकार आहेत आणि त्या अधिकाराप्रमाणे ते ऍक्शन घेऊ शकतात. परंतु ती घटना घडत असताना ते कव्हरेज किंवा त्याचं प्रक्षेपण थांबवणं हा एक उपाय असतो. तो थांबवणं म्हणजे मी तुम्हाला 26/11ची आठवण देतो की 26/11ला ज्यावेळेस मुंबईवर हल्ला झाला त्यावेळेस अतिरेक्यांच्या लोकेशन वगैरे गोष्टी ज्यावेळेस कळत होत्या त्यावेळेस IB मिनिस्ट्रीनी सांगितलं की तुमचं प्रक्षेपण लाईव्ह प्रक्षेपण दाखवू नका आणि सगळ्या न्यूज चॅनलनी ते फॉलो केलं. इथे अशा प्रकारच्या सूचना त्यांना देण्यात आल्या होत्या का, हा पहिला प्रश्न. दुसरा याच्यातली जे आहे की ते दाखवलं त्याची इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करणं होतं का त्या चॅनलनी की हा दहशतवादी हल्ला किती धोकादायक आहे याच्याबद्दलचं ते कन्सर्न होतं, काय ते ऍक्च्युअल फुटेज नव्हतं. फक्त ते मला वाटतं की त्यांनी प्रतिकात्मक की हा अटॅक कसा झाला. मला वाटतं की एवढ्या याच्यात घटनेमध्ये याचं प्रक्षेपणाचं जसं जितकं सिरियसली त्यांनी दखल घेतली तेवढ्या गांभीर्याने ते अतिरेकी तिथे कसे पोहोचले, एवढी क्लासिफाईड इन्फॉर्मेशन तिकडे बाहेर कशी गेली, या सगळ्या बाबतीत तेवढ्या गांभीर्याने घेतलेलं दिसत नाहीये. आता त्या अतिरेक्यांना कुठे बस त्यांनी जीप हायजॅक केली त्या अधिकाऱ्यांनी, त्या संदर्भातही अजून काही झालेलं नाही, त्यांना क्लीन चिट दिलेली आहे. तर या संदर्भातली आणि एकाच न्यूज चॅनलला सिंगल आउट करण्याचं कारण काय, म्हणजे चोजन वन, कारण ही जी इन्फॉर्मेशन आहे की असा अटॅक आहे तिथे या वस्तू आहे, त्याचं गांभीर्य किती मोठं आहे, या गोष्टी फक्त न्यूज चॅनलने सांगितल्या होत्या. ऍक्च्युअल लोकेशन कव्हर करायला काय त्यांनी काय सॅटेलाइटचा वापर केला नव्हता किंवा काही नाही. तर अशी इन्फॉर्मेशन फक्त ती प्रतिकात्मक होती की हा धोका किती मोठा आहे याच्याबद्दलचं कन्सर्न किंवा चिंता व्यक्त करणारं ते सगळं कव्हरेज होतं. मला वाटतं की त्या बाबतीत कुठेतरी दखल घेतली पाहिजे आणि फक्त वाय NDTV ओनली हा प्रश्न परत निर्माण होतो आणि त्यामुळेच मला वाटतं की कारवाईबद्दल जी शंका किंवा हेतूबद्दल शंका निर्माण होते त्याचं कारण तेच आहे. की नक्की म्हणजे अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे की फक्त NDTV वरतीच कारवाई का करण्यात आली आणि आपल्याकडे म्हणजे फ्रीडम ऑफ स्पीचचा जर आदर जर मोदी करत असतील आणि 24 तास आधी तर जे रामनाथ गोयंकामध्ये ते बोलत असतील आणि आपल्याला इमर्जन्सी कधी आपण विसरलं नाही पाहिजे, ते आपल्या देशातलं एक सर्वात मोठं पाप होतं असं सांगत असतील आणि त्याच्यानंतर 24 तास ही कारवाई होत असेल तर ती अतिशय म्हणजे निंदाजनक गोष्ट आहे असं आपण म्हणायला हरकत नाही. वर्ल्ड प्रेस फ्रीडमच्या इंडेक्समध्ये भारताचा क्रमांक 133 आहे आणि पाकिस्तानचा क्रमांक 147 आहे. कदाचित आपलं सरकार तो आपल्याला समान लेवलवरती नेऊन ठेवेल जोपर्यंत आहे तोपर्यंत. एक छोटासा ब्रेक घेणार आहोत, ब्रेक नंतर आपण या सगळ्या मुद्द्यांवरती चर्चा करणार आहोत की सिंगल आउट का केलं जातंय आणि फ्रीडम ऑफ स्पीच वरती हात घाला आहे का. कुठेही जाऊ नका, तुम्ही पाहत राहा ABC मराठी. तर NDTV वरची कारवाई ही अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी आहे का याच्यावर आपली चर्चा चालू आहे आणि आपल्यासोबत आता आहेत आपच्या कार्यकर्त्या आणि नेत्या प्रीती शर्मा मेनन. असं का होतंय की आता 11 महिन्यानंतर कारवाई व्हायला लागली आहे, त्या काळात त्या वेळी ती कारवाई होत नाहीये आणि अचानकपणे आपल्याकडे म्हणजे हा काही इशारा आहे का चॅनल्सना किंवा माध्यमांना? ॲब्सोल्युटली. मला असं वाटतं की नरेंद्र मोदीजींनी एक तरफ आम्हाला खूप मोठं भाषण दिलं रामनाथ गोयंका अवॉर्ड्समध्ये. त्यांनी सांगितलं की फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन एका लोकशाहीमध्ये किती महत्त्वाचं असतं आणि त्या दिवशीच त्यांनी NDTVवर हा बॅन करण्यात आला. मतलब पूरा देश आज अचंभे में है कि इस तरीके से एक इतने प्रसिद्ध चैनल जिसकी इतनी इज्जत है इस देश में उसको आप बैन कर सकते हैं. ये इसीलिए किया गया है ताकि सारे मीडिया को एक वार्निंग मिल जाए कि अगर वो आवाज उठाएंगे इस सरकार के खिलाफ तो उनको बंद किया जा सकता है. जैसे अभी देशपांडे जी ने कहा कि अगर ये उस हमले के बारे में होता तो उस हमले के समय एडवाइजरी दी जाती चैनल्स को कि आप अपना टेलीकास्ट बंद कर दीजिए या उसके तुरंत बाद उन पे कार्रवाई की गई. ये उस हमले के बारे में नहीं है, ये बीजेपी का निजी एब्सोल्युटली पर्सनल वॉर है NDTV के खिलाफ
स्पेशली रवीश के खिलाफ, जो अपनी आवाज दबाने को तैयार नहीं है, जो सवाल उठाने के लिए हमेशा तैयार रहते हैं, और उनके ऊपर एक्शन लिया गया है। एनडीटीवी इंग्लिश के ऊपर नहीं लिया गया है और चैनल्स पे नहीं लिया गया है जिनके पास काफी सिमिलर मिलती जुलती ब्रॉडकास्ट हुई थी। तो ये एक क्लियर कैलकुलेटेड मीडिया को धमकी दी गई है। और मुझे इस बात का तो एटलीस्ट गर्व है कि सारे मीडिया पर्सन्स, एडिटर्स गिल्ड, नेशनल ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशन, सब एक साथ खड़े हैं इस मुद्दे में, और खड़ा रहना पड़ेगा, क्योंकि अगर मीडिया एक साथ नहीं खड़ा रहा तो फिर ये जो हमारी लोकशाही है ये तानाशाही में बदल जाएगी। नक्कीच मुद्दा असा आहे की ही लोकशाही आहे आणि लोकशाही देशामध्ये अशी घटना होणं निंदाजनक आहे। शायनांसी जी तुमच्याकडे होते, माध्यम देशद्रोह आहेत असं तुम्हाला वाटतंय? शायनांसी जी माध्यम देशद्रोही आहेत असं तुम्हाला वाटतंय का? जी हाँ, देखिए सबसे पहले तो मैं कहना चाहती हूँ कि वेंडेटा कौन कर रहा है, हमने कभी नहीं किया, बल्कि ये पूरी जो प्रखंड है, जो आपने पूछा कि 11 महीना से क्या हो रहा है, तुरंत जब हमने ये ऑब्जर्वेशन देखा कि नेशनल सिक्योरिटी को लेके, टेरर को लेके इतनी जानकारी मिल रहे हैं और वायलेशन है रूल्स एंड नॉर्म्स जो ब्रॉडकास्टिंग मिनिस्ट्री पहले से लागू करें। शायद आपने ये सवाल नहीं पूछा कि जो 28 बार 2005 से हुआ है अन्य चैनल्स को ऐसे पाबंदी, उसके प्रति क्या हम शासन में थे? हम कभी नहीं थे। और अभी जिस बात की आप कर रहे हैं कि देखिए कि सिर्फ एनडीटीवी और ये सब, पहली बार एनडीटीवी ने वायलेशन किया है। मैं आपको ये भी स्पष्ट कहूं, हम कोई विछंट पे नहीं है, और क्योंकि उन्होंने सिर्फ एक बार ये वायलेशन और अभी किया है, इसलिए हमने ये 30 दिन का पेनल्टी नहीं करके सिर्फ एक दिन 24 घंटे के लिए कहा। ठीक आहे तुम्ही पुन्हा तीच माहिती तुम्ही देता आहेत। अभय देशपांडे जी काहीतरी बोलू इच्छित। आप जो बोल रहे हैं ना कि एनडीटीवी के प्रति, बल्कि हम गर्व से कहते हैं कि ये पहली बार है जो एनडीटीवी ने किया है ये। अच्छा, म्हणजे प्रश्न असा आहे की ज्यावेळेस नॅशनल सिक्युरिटीच्या बाबतीत अशा गोष्टी बाहेर जात होत्या त्यावेळेस तुम्ही ऍडवायझरी का दिली नाही, किंवा तुम्हाला ज्या या कायद्याने दिलेले अधिकार आहेत त्या अधिकाराचा वापर करून त्याच वेळी ट्रान्समिशन का थांबवलं नाही? जर ते इतकं सिरियस गोष्टी बाहेर जात होत्या तर ते का घेतलं नाही? त्या सिरियस आहेत हे कळायला 11 महिने का लागले असं ते विचारतायत। शायनांसी जी, आपको दोहराना पड़ेगा। शायनांसी जी, मुद्दा असा आहे की जर ते जे कव्हरेज होतं ते जर इतकं सेन्सिटिव्ह होतं, ते देशहिताच्या विरोधात होतं, ते लोकांच्या सुरक्षेशी खेळ करणारं होतं, तर तुम्ही त्याच दिवशी त्याच वेळी तुमच्या ऑफिसर्सनी ते थांबवायला पाहिजे होतं। तुम्ही ते थांबवलं नाहीत आणि तुम्ही 11 महिन्यानंतर कारवाई करताय। मग तुम्ही पण देशाशी खेळलात का? तुम्ही पण लोकांच्या सुरक्षेशी खेळलात का? आप जिस ढंग से सवाल पूछ रहे हैं, पहले तो समझ लीजिए कि ये चैनल ने किया क्या। पठानकोट के पूरे एयरबेस जहां हथियार रखे थे, जहां आतंकवादियों के हैंडलर्स देख रहे थे ये पूरे नेशनल टेलीविजन पे, उनको पता है कि आतंकवादी कहाँ हैं, उनको पता है हथियार कहाँ हैं, उनको पता है सिविलियन कहाँ हैं, और आप नेशनल सिक्योरिटी को ले कॉम्प्रोमाइज करना चाहते हैं फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन को लेके। नाही शायनांसी जी, मी तुम्हाला नॅशनल सिक्युरिटीशी कॉम्प्रोमाइज करा असं नाही म्हटलं। मी असं म्हटलं की ज्या क्षणाला ते ट्रान्समिशन सुरू होतं, ज्या क्षणाला ते कव्हरेज सुरू होतं, त्याच क्षणाला ते थांबवायला पाहिजे होतं। ते इतकं सेन्सिटिव्ह होतं तर ये गाइडलाइन सेट करते हैं और आप सब स्वीकार करते हैं कि हम इसको फॉलो। शायनांसी जी, तुम्ही अतिशय तुम्ही हे चुकीच्या पद्धतीनं प्रोजेक्ट करता आहात। मी तुम्हाला पुन्हा एकदा विचारतो शायनांसी जी, मी तुम्हाला पुन्हा एकदा विचारतो, मी तुम्हाला असं म्हणतोय की ते जर कव्हरेज इतकं धोकादायक होतं, इतकं सेन्सिटिव्ह होतं, तर ते त्याच वेळेला का नाही थांबवलं? तुम्ही ते कव्हरेज होऊ कसं दिलं? आणि कव्हरेज झाल्यानंतर 11 महिन्यांनी तुम्ही कारवाई केलीत। इतकं सेन्सिटिव्ह कव्हरेज तुम्ही होऊ दिलं, ऑफिसर्स बघत बसले, तुम्ही त्यांच्यावर पण कारवाई करायला पाहिजे होती की ज्यांची ही जबाबदारी होती। मैंने 2 चीज स्पष्ट किया कि 2016 जनवरी में पहले शो कॉज नोटिस हमने भेजा। मैं डेट्स आपको दे रही हूँ।
5 तारीख फरवरी 2016 में उनका रिप्लाई आया कि हमने बैलेंस्ड कवरेज दिया। फिर हमने उनको एक रिप्रेजेंटेटिव दिया कि आपके लीगल पर्सनल को भेजिए और हम ये ट्रांसक्रिप्ट्स आपको दिखाएंगे। मेरे पास पूरे ट्रांसक्रिप्ट्स हैं, आप समय दीजिए तो मैं पूरा पढ़ लेती हूँ। आप तय कीजिए कि ये नेशनल सिक्योरिटी को थ्रेट है या नहीं, आतंक को बढ़ावा दे रही है या नहीं। शायनांसी जी मला 1 मिनिट द्या, मला 1 मिनिट द्या। ये रेकमेंड किया कि इंडियन एनडीटीवी बहुत को बड़ा आरोप है, इतना बड़ा आरोप कि आतंक को बढ़ावा दे रहे हैं, नहीं कर सकते। आवश्यकता है क्योंकि ये नेशनल सिक्योरिटीज के नाही शायनांसीजी, मुद्दा असा आहे, मी तुम्हाला विचारतोय, ज्या क्षणाला हे इतकं धोकादायक कव्हरेज चालू होतं तर ते कव्हरेज तुम्ही होऊ कसं दिलं, ते त्याच वेळेला का नाही थांबवलं? 2005 से 2014 में हुआ है, उसके प्रति आप नहीं पूछ रहे। मुद्दा शायनांसीजी, तुम्ही आता कारवाई केलीत ना, 2005 पासून काय झालं, 2001 पासून काय झालं, त्याच्यावर आपण चर्चा नाही करतो आता। आता मुद्दा असा आहे की जर ते कव्हरेज देशाच्या धोकादायक होतं, देशासाठी लोकांच्या हिताचं नव्हतं, तर तुम्ही ते त्याच वेळी का नाही थांबवलं? तो उसके प्रति आप कोई सवाल नहीं उठा रहे। 26/11च्या वेळेस ज्यावेळेस लक्षात आलं की हे कव्हरेज बाहेर जाणं योग्य नाहीये, त्यावेळी इमिजिएटली सांगितलं आणि सगळ्या चॅनलनी थांबवलं। तशीच कारवाई या संदर्भात का झाली नाही हा प्रश्न आहे। म्हणजे आता वेळेस किती लोक चॅनलवर असं बंदी घातली, कारवाई झाली, हा विषय नाहीये। विषय आहे की तेवढी एवढी सेन्सिटिव्ह इन्फॉर्मेशन बाहेर जात असताना ती त्या क्षणी थांबवणं आवश्यक होतं। त्याच्यानंतरची जी कारवाई होती ती त्या क्षणी होणं आवश्यक होतं, पण ती इतकी सेन्सिटिव्ह इन्फॉर्मेशन बाहेर गेल्यानंतर कारवाई करायला 11 महिन्यानंतर सरकार करतं। त्याच्यामुळे मला वाटतं की संशयाचा मगाशी जो उल्लेख केला त्याच्यामुळे आज निर्माण होतोय। जर त्या ऍक्ट मध्ये त्या क्षणी, आता मला सांगा, परवा नाशिकला घटना घडली, लागेच इंटरनेट सेवा वगैरे सगळे तात्काळ बंद केल्या। अशा पद्धतीची कारवाई ही नॅशनल इंटरेस्ट मध्ये असेल, लॉ अँड ऑर्डर साठी असेल, केली जाते, पण ती त्या क्षणी केली जाते आणि ते अधिकार सरकारला आहेत। शायनांसी जी, मुझे संक्षेप में कहना है कि जो एक वायलेशन होता है, ये नेटवर्क रेगुलेशन एक्ट रूल 61P जो क्लॉज है, तो आप मुझे बताइए क्या हमें सिर्फ ये लागू करना चाहिए या उनको एक ऑप्शन देना चाहिए कि आप आइए और आपके जो पक्ष के व्यू पॉइंट है आप रखिए। जब उन्होंने अपने पक्ष के व्यू पॉइंट रखे तब ये पूरे ट्रांसक्रिप्ट हमने उनको दिखाया। उसके बाद मिनिस्ट्री के तरफ से ड्यू प्रोसेस ऑफ लॉ हम नहीं अपनाते और तुरंत उनको बोलते कि ऑफ एयर जाइए, तो आप क्या बवाल उठाते हैं? जो एक 24 घंटे के लिए आप इतना बड़ा मुद्दा बना रहे हैं, जहां आप कॉम्प्रोमाइज करना चाहते हैं आपके नेशनल सिक्योरिटी और टेरर को लेके, जो हमने तुरंत कार्रवाई की थी, तो आप हमारे नियत के ऊपर सवाल उठाते। आप कहते कि उनको रिप्रेजेंटेशन भी नहीं दिया। जहां वो आए अपने लीगल टीम के साथ, उन्होंने अपना पक्ष रखा, हमने हमारा पक्ष रखा। ठीक है शायनाजी, याच्यात दोन गोष्टी आहेत, एक आहे प्रिव्हेंटिव्ह मेजर्स, बल्कि आपको दाद देनी चाहिए की सरकार। शायनाजी, बरोबर आहे, तुमचा मुद्दा मान्य आहे। नॅशनल सिक्युरिटीच्या बाबतीत कोणीही कॉम्प्रोमाइज करू नये, त्या बाबतीत कोणाचा आग्रह नाहीये। फक्त दोन प्रकारची कारवाई असते, एक प्रिव्हेंटिव्ह असते आणि दुसरी त्याच्यानंतर प्रिव्हेंटिव्ह त्यांनी घेतलीच नाही आणि त्याचं उत्तर पण सरकारकडे नाहीये। अभय देशपांडेजी, मुद्दा आहे की त्याचं उत्तर सरकारकडे नाहीये। राजू सातवजी, अभिजितजी, शायना इन्सिनचं म्हणणं आहे की आम्हाला धन्यवाद द्या की आम्ही एकाच दिवसासाठी यांना ब्लॅकआउट केलं। आमची इच्छा होती 365 दिवसासाठी ब्लॅकआउट करायचं, पण आम्ही आता केलेलं नाही, पुढे नक्की करणार आहोत। हा झाला पहिला विषय। आता पठाणकोटचा विषय निघतोय। पठाणकोट हे या देशातलं एक फेल्ड ऑपरेशन आहे आणि कसं फेल्ड ऑपरेशन आहे, ज्याच्यामध्ये देशाच्या गृहमंत्र्यानं ट्विट केलं, ज्याच्यामध्ये देशाच्या गृहमंत्र्यानं बाहेर येऊन सांगितलं की ऑपरेशन संपलं, आम्ही अतिरेक्यांचा, दहशतवाद्यांचा खात्मा केला, आणि त्याच्यानंतर 20-25 तास हे ऑपरेशन चालू राहिलं। म्हणजे या देशाचे संरक्षण मंत्री, या देशाचे गृहमंत्री आणि या देशाच्या सगळ्या म्हणजे मोदी सरकारला किती अतिरेकी आहेत, किती दहशतवादी आत शिरलेत हे सुद्धा माहित नव्हतं, आणि हे सांगायला लागलेत की ज्या पब्लिक डोमेनच्या गोष्टी आहेत त्याच्यावर बंदी घालायचं काम सुरू केलेलं आहे। म्हणजे आमच्या विरुद्ध जो जो बोलेल त्याचा आवाज आम्ही बंद करणार, हा या सरकारचा अजेंडा आहे। आणि त्यामुळे शायनाजी म्हणतात आम्ही फक्त 24 तास बंद केलेला आहे, आमची तर इच्छा पूर्ण वेळ बंद करायची आहे। शायनांसी जी, मुझे राजीव जी को सिर्फ एक चीज पूछना है कि जो आप आपके देश के बारे में सोच रहे हैं, जो आप पठानकोट के एयरफोर्स बेस के बारे में सोच रहे हैं, जो आप आतंकवादियों जो विश्व भर में देख रहे हैं कि हैंडलर्स जो हैं
वो देख रहे हैं कि आतंकवादी कहाँ है, हथियार कहाँ है, सिविलियंस कहाँ है। पूरे देश के नेशनल सिक्योरिटी को आप कॉम्प्रोमाइज करना चाहते हैं और सवाल उठा रहे हैं एक 24 घंटे के बैन, जहां हमने यही मुद्दे से किया है कि कानून कार्रवाई आपने फॉलो नहीं किया है, ये रूल को का उल्लंघन आपने किया है। और इस दृष्टि से शाइना जी, एनडीटीवी ने इतना तो बड़ा गुनाह नहीं किया कि आईएसआई के एजेंट को ऑफिशियली अलाउ किया। You have had the representation to express your case and after that आईएसआई के एजेंट को तो एनडीटीवी ने बुलाया नहीं एयरबेस पे। and on a legitimate एनडीटीवी के वजह से आईएसआई का एजेंट आया क्या एयरबेस पर, ये बताइए आप मुझे बताइए। मोदी सरकार ने आईएसआई के एजेंट को चिकन बिरयानी खिलाई एयरबेस पर, इतना बड़ा तो गुनाह किया नहीं है एनडीटीवी ने। 28 बार चैनल्स को बैन किए हैं, वो 28 बार जो आप कह रही है, 28 बार का भी मैं बात करना चाहूंगा। बहुत अच्छी बात कही आपने। 28 बार क्यों बैन किया? 28 बार किस लिए बैन किया था? सुपरस्टिशियस न्यूज के लिए 28 बार बैन किया था, ऑब्सीन सीन्स के लिए 28 बार बैन किया था, लिकर के लिए। आप गलत इन्फॉर्मेशन मत बताइए शाइना जी, झूठ बोलो और बार बार बोलो ये बीजेपी का एजेंडा नहीं चलने वाला है। झूठ बोलने का और बार बार बोलने का ये एजेंडा नहीं चलने वाला है। 28 बार जो आप बता रही है वो एडवाइजरी थी और वो सुपरस्टिशियस सीन्स के बारे में था। वो ऐसा किसी चैनल को हमने बैन नहीं किया है, हमने किसी भी चैनल को बैन नहीं किया। जोर जोर से और झूठ मत कृपया बोलिए शाइना जी। पार्लियामेंट में चर्चा कीजिए और फिर इन अ कॉन्स्टिट्यूशनल लीगल मैनर यू कैन प्रेजेंट योर पॉइंट। ठीक आहे शायनांसी जी, मुद्दा अजून एक मुद्दा राजू सातवांनी जो विचारला होता त्याच्यावर तुम्हाला बोलायचंय का की तुम्ही आयएसआयच्या एजंटला पठाणकोटच्या एअरबेसवरती कशासाठी अलाउ केलं होतं? तो तर गुन्हा नव्हता ना, का ते चालून गेलं असतं? ते एनडीटीव्ही मुळे तर झालं नाही ना शायनांसी जी। आपको वापस पूछना पड़ेगा शायनांसी जी, आयएसआयच्या एजंटला तुम्ही पठाणकोटच्या एअरबेसवरती कशासाठी अलाउ केलं होतं असं विचारतायत राजीव सातवजी। एनडीटीव्हीने त्यापेक्षा तर मोठा गुन्हा केला नाही असं म्हणतायत। अरे राजीव जी, मैं आपको ये पूरे ट्रांसक्रिप्ट्स भेजती हूँ, आप देखिए कि कौन से ऐसे आईएसआई का एजेंट क्यों आया था शायनांसी जी? तुम्ही शायनांसी जी पॉइंट वर बोला ना शायनांसी जी। तुम्ही शायनांसी जी तुम्ही आयएसआयच्या एजंटला अलाउ केलं होतं की नव्हतं केलं, आणि ते केलं होतं ते चूक होतं का बरोबर होतं? जो ये एक खतरा का मुद्दा है या नहीं, आप देखिए और आप तय कीजिए। आप मुझे बताइए को आपने क्यों अलाउ किया शाइना जी, ये बताइए। और सीक्वेंस ऑफ शो कॉज नोटिस से लेके शायनांसी जी तुम्ही तो शायनांसी जी तुम्ही पॉइंटेड एजेंट को चिकन बिरयानी खिलाई भाजपा की सरकार ने। चीज आपको पता है नेशनल सिक्योरिटी। शायनांसी जी, नॅशनल सिक्युरिटीच्या बद्दल कुणीही कॉम्प्रोमाइज करा असं म्हटलेलं नाहीये, पण ज्या वेळेला हे घडलं त्यावेळेला तुम्ही काही केलं नाहीये। मुद्दा आता असा आहे की त्या विषयावर आपण पुढे आलेलो आहोत। शायनांसी जी, शायनांसी जी तुम्ही मुद्दा सोडून बोलताय। म्हणायचं आहे शायनांसी जीने आता म्हटलं, बोला प्रीती मीना बोला। इथे मला एक म्हणायचं आहे, बोला। शाइना एनसीजी ने म्हटलं कि चैनल आतंक को बढ़ावा दे रहा था, ये इतना बड़ा इल्जाम है। शाइना एनसीजी ने सांगितलं की चॅनल आतंक को बढ़ावा दे रहा था, हा इतका मोठा इल्जाम आहे, हे करणं योग्य नाही आहे। आणि जर कोणताही चॅनल आतंकला बढ़ावा देतोय तर त्या चॅनलच्या लोकांना तुम्ही जेलमध्ये टाका असं म्हणणं, नॅशनल टेलिव्हिजनवर येऊन तुमच्या चॅनलवर येऊन म्हणणं की एका चॅनलनी आतंकला बढ़ावा दिलं, हे किती चुकीचं आहे। हे इल्जाम त्यांनी कसं ठेवलं की आतंकला बढ़ावा देत होते, ते तर फक्त कव्हरेज करत होते। म्हणजे जर आता तुम्ही कोही टेररिस्ट ऍक्टिव्हिटीची कव्हरेज केली तर बीजेपी सरकार येऊन तुम्हाला सांगू शकते की तुम्ही आतंकला बढ़ावा देतात आणि तुमचं चॅनल किंवा पेपर बंद करू शकतात। हे गुजरात मॉडेल आहे, हे खूप डेंजरस प्रकरण आहे। त्यांना माफी मागायला सांगा, कारण आतंकला बढ़ावा देण्याची अशी जे त्यांनी बयान दिलंय ते खूप चुकीचं आहे। कोणत्याही चॅनलवर आपण शायनांसी जी तुम्ही आता त्यांना सांगा की शायनांसी जी तुम्हाला आवाज येतोय? आतंकला बढ़ावा देणं म्हणजे खूप मोठा आरोप आहे। प्रीती शर्मा मेनन तुम्ही एक सेकंद थांबा, मी शायनांसींना विचारतोय। शायनांसी जी आवाज येतोय तुम्हाला? हाऊ कॅन शायनांसी जी तुम्हाला आवाज येतोय?
ठीक आहे, शायनांसींना आवाज जात नाहीये. आपल्याकडे शेवटचा 1 मिनिट आहे. मी राजू सातव आणि अभय देशपांडेकडे. राजू सातवजी, मुद्दा असा आहे की अशी सरकार बदलतात, सरकार येतात, आणीबाणीनंतर आणीबाणीनंतर पुन्हा एकदा म्हणजे माध्यमांमध्ये अनडिक्लेअर्ड आणीबाणी झालेली आहे का, घोषित झालेली आहे का, असा एक प्रश्न विचारला होता. म्हणजे त्यावेळेला अडवाणी म्हणाले होते की दे आस्क टू बेंड अँड मीडिया चोज टू क्रॉल. तर आता तसं होत नाहीये. मात्र ही काही फक्त भाजपने एकट्याने केलेली चूक नाहीये, याच्या आधी काँग्रेसने अशा चुका केलेल्या आहेत. तर फ्रीडम ऑफ स्पीचचा आदर ठेवण्यासाठी आणि म्हणून या सगळ्यावरती काय झालं पाहिजे असं वाटतं? अभिजितजी, आम्ही ज्या चुका केल्या त्याची शिक्षा आम्ही भोगलेली आहे आणि भोगत आहोत. त्यामुळे आम्ही चुका केल्या म्हणजे भाजपला चुका करायचा काही परवाना मिळाला असं अजिबात नाही. दुसरं, तुम्ही मोदींचं बघा, गोयंका अवॉर्डमध्ये त्यांनी सांगितलं की प्रसार माध्यमांचं स्वातंत्र्य अबाधित राखलं गेलं पाहिजे आणि त्याच्यानंतर 24 तासामध्ये मोदींनी हा कारवाई केलेली आहे. याचा अर्थ हा आहे की मोदींचं सरकारमध्ये काही चालत नाही किंवा मोदी खोटं बोलत आहेत. तर मोदींचं सरकारमध्ये काही चालत नाही असं कोणीच म्हणू शकत नाही. आणि त्यामुळे आजही राहुल गांधींनी जे सांगितलं की मोदींनी खोटं बोलणं सोडलं पाहिजे, खोटं बोलणं बंद केलं पाहिजे आणि आता झालेल्या चुका दुरुस्त करून खऱ्या अर्थानं लोकशाही या देशात राबेल या दृष्टीनं सरकारनं प्रयत्न केले पाहिजे. अभय देशपांडे, मला वाटतं की या संदर्भात काही म्हणजे एनडीटीव्हीने एखादी माहिती बाहेर दिली आणि म्हणून अटॅक झाला असं हे प्रकरण नाहीये. हा अटॅक किती गंभीर आहे, एवढाच हा भाग होता आणि तेवढंच मला वाटतं की माहिती एनडीटीव्हीने अत्यंत जबाबदारीने त्यावेळेस दिली होती. ती माहिती सेन्सिटिव्ह होती, तर त्याच वेळेस कारवाई का केली नाही, ते ऑफलाईन हे का केलं नाही, तर हा प्रश्न उरतो. आणि इतक्या वर्षानंतर ठीक आहे, तुम्ही म्हणता एकच दिवसाचा बॅन आहे, इथं म्हातारी मेल्याचं दुःख नाहीये, हा काळ सोकावू नये एवढीच मला वाटतं की याच्यात मागची इच्छा आहे. याच्यामध्ये नॅशनल सिक्युरिटीची कुठेतरी तडजोड करा आणि फ्रीडम ऑफ प्रेसच्या नावाखाली लोकांनी काही दाखवावं असा याचा बिलकुल अर्थ नाहीये. फक्त एवढंच आहे की तुम्ही त्याचा अर्थ सोयीने लावून सोयीच्या लोकांवर कारवाई करणं योग्य नाही, एवढाच याचा मला वाटतं की मतिदार्थ आहे. शायनांसी आदल्या दिवशी फ्रीडम ऑफ प्रेसचा आदर करतो असं म्हणायचं आणि दुसऱ्या दिवशी कारवाई करायची. मोदी खोटं बोलतात की त्यांचं सरकारमध्ये काही चालत नाही असा प्रश्न आहे. शेवटची 30 सेकंद है. एक बहुत ही छोटा ट्रांसक्रिप्ट है जो मैं पढ़ना चाहती हूँ और फिर आपके पैनलिस्ट को बोलिए तय करने की ये शायनांसी जी, मी प्रश्न जो विचारला तो आतंकवादी के ग्रुप आए थे. शायनांसी जी, हे तुम्ही सुरुवातीला वाचून दाखवले. शायनांसी जी, तुम्ही सुरुवातीला हे वाचून दाखवले. असं नाही, आपल्याकडे वेळ सीमित आहे. शायनांसी जी, हे सुरुवातीला वाचून दाखवलेलं आहे तुम्ही. हो सकता है कि ठीक उसके सामने वहाँ एयरपोर्ट भी है. शायनांसी जी, हे तुम्ही सुरुवातीला वाचून दाखवलेलं आहे. तुम्ही प्रश्नांची उत्तर देत नाही आहात. तुम्हाला जे म्हणायचं ते तुम्ही ठरवून आलेला आहात आणि तुम्हाला तेच सांगायचंय. याला अर्थ नाहीये शायनांसी जी, याला अर्थ नाहीये शायनांसी जी. नाही शायनांसी जी, कारण हे तुम्ही सुरुवातीला वाचून दाखवलंय. मी जो प्रश्न विचारला त्याचं उत्तर तुम्ही देत नाही आहात. काही उत्तर नाहीये. पूरी पक्की सावधानी के साथ चप्पे चप्पे में खोटं बोलायचं, रेटून बोलायचं कि उसके बाद ही यह ऑपरेशन को खत्म करने के ठीक है. मुद्दा असा आहे शायनांसी जी, मुद्दा असा आहे की तुम्ही हे सुरुवातीला पण सांगितलं, शेवटी पण सांगितलं. तुम्हाला मी अख्ख्या विशेषभर मी तुम्हाला प्रश्न विचारत राहिलो की तुम्ही त्यावेळेला देशविरोधी असलेलं ट्रान्समिशन, ते जे कव्हरेज होतं ते का थांबवलं नाही, त्याचं उत्तर तुमच्याकडे नाहीये. तुम्ही उत्तर दिलेलं नाहीये. हरकत नाहीये की उत्तर न देण्याचा अधिकार तुम्हाला आहे आणि तेवढं फ्रीडम ऑफ स्पीच अजून मीडियानी राखलेला आहे आणि तेवढा अधिकार आम्ही तुम्हाला दिलेला आहे. मुद्दा तो नाहीये. आपल्या देशामध्ये माणसांना देव आणि पदांना देवारा बनवण्याची सवय लागली आहे. त्याच्यामुळे अशा गोष्टी होत राहतात आणि त्याच्यातूनच देश पुढे जातो. आणीबाणीनंतर देश बरंच काही शिकलेला आहे आणि यानंतरही शिकेल. फैज अहमद फैजच्या एका कविताने आपण या कार्यक्रमाचा शेवट करणार आहोत. तुम्ही सर्व मान्यवरांनी वेळ दिला त्याबद्दल धन्यवाद. बोल की लब आजाद है तेरे, बोल जवाब तक तेरी है, तेरा सुतवा जिस्म है तेरा, बोल की जाप तक तेरी है. देख के आहंगर की दुकान में तुन है शोले सुर्ख है आहन, खुलने लगे कुफल्लों के दहाने, फैला हर एक जंजीर का दामन. बोल ये थोड़ा वक्त बहुत है, जिस्म ज़बां की मौत से पहले, बोल के सच जिंदा है अब तक, बोल जो कुछ कहने हैं कह ले.